बघा लेक्चर नंबर 1-2 that is soil degradation concept types factors and processes. Soil quality and soil health त्यामध्ये definition concept then soil quality indicators आणि characteristics of the healthy soil. तर त्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन आहे लँड किंवा सॉइल डिग्रेडेशनची. तर लँड किंवा सॉइल डिग्रेडेशन म्हणजे काय, तर रेफर्स टू डिक्लाइनिंग सॉइल्स इनहेरंट कॅपॅसिटी टू परफॉर्म एन्व्हायरमेंटल अँड सोशिओ इकॉनॉमिक फंक्शन. म्हणजे एन्व्हायरमेंटल किंवा सोशिओ इकॉनॉमिक फंक्शन परफॉर्म करण्याची जी इनहेरंट कॅपॅसिटी आहे सॉइलची ती काय होते तर डिक्लाइन होते. आणि ती इनहेरंट कॅपॅसिटी डिक्लाइन होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सॉइल डिग्रेडेशन म्हणतो. लक्षात ठेवा. त्यानंतर डिग्रेडेड सॉइल. Soils having unfavorable physico-chemical and biological conditions that is unsuitable for agriculture production unless reclaimed. म्हणजे डिग्रेडेड सॉइलची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. डिग्रेडेड सॉइल म्हणजे काय, सॉइल्स हॅव्हिंग अनफेवरेबल फिजिको केमिकल अँड बायोलॉजिकल कंडिशन्स. म्हणजे फिजिको केमिकल किंवा बायोलॉजिकल जी कंडिशन आहे ती फेवरेबल नसते आपल्याला ॲग्रिकल्चरल प्रोडक्शनसाठी, जोपर्यंत आपण त्या सॉइलला रिक्लेम करत नाही तोपर्यंत. सिंपल यामध्ये पार्ट पाडा. Soils having unfavorable physico-chemical and biological condition. Soils having unfavorable physico-chemical and biological condition that is unsuitable for agriculture unless reclaimed. एवढं लक्षात ठेवा. देन टाइप्स ऑफ लँड डिग्रेडेशन. लँड डिग्रेडेशनचे टाईप सांगितलं. त्यामध्ये 6 क्लासेस आहेत. वॉटर इरोजन, वाइंड इरोजन, सॉइल फर्टिलिटी डिक्लाइन, सलायनायझेशन, वॉटर लॉगिंग आणि लोअरिंग ऑफ वॉटर टेबल. तर बघा वॉटर इरोजनमध्ये काय होतं, कवर्स ऑल फॉर्म्स ऑफ द सॉइल इरोजन बाय वॉटर इन्क्लुडिंग शीट असेल, रील असेल आणि रॅवलिंग असेल. तर म्हणजे वॉटर इरोजनमध्ये काय होतं की वॉटरमुळं जेवढं काही सॉइल इरोजन होतं आहे ते सगळं यामध्ये येते वॉटर इरोजनमध्ये. सो ह्युमन इंड्युस्ड इंटेन्सिफिकेशन ऑफ लँड स्लायडिंग कॉल्ड बाय व्हेजिटेटिव्ह क्लिअरन्स. म्हणजे व्हेजिटेटिव्ह जे काही गवत वगैरे येते ते क्लिअर केल्यामुळं काय होतं की सॉइल इरोजन जास्त होते आणि त्यामुळे लँड आपली जास्त डिग्रेड व्हायला. ठीक आहे. तेच जर त्या मोकळ्या जमिनीवर जर गवत आलेलं असेल तर त्या गवतामध्ये गवताच्या मुळांमध्ये वगैरे पाणी ते साचून राहते. दुसरा टाईप काय लँड डिग्रेडेशनचा, वाइंड इरोजन. रेफर्स टू लॉस ऑफ सॉइल बाय वाइंड ऑकरिंग प्रायमरी इन ड्राय रिजन. म्हणजे ड्राय रिजनमध्ये किंवा वाळवंटामध्ये बघितलं तुम्ही अशी जर वाळवंटामध्ये वारं जर वाहत असेल तर मातीसुद्धा उडते, बरोबर आहे. तर वाऱ्यामुळे जे काही सॉइल इरोजन होत आहे ते सगळं ह्या वाइंड इरोजनमध्ये येतं. सो थर्ड टाईप काय आहे, सॉइल फर्टिलिटी डिक्लाइन. म्हणजे सॉइल फर्टिलिटी कमी होणे. सो रेफर्स टू व्हॉट इज मोर प्रिसाइडली डिस्क्राइब ॲज डिटेरिओरेशन इन सॉइल फिजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे सॉइल फिजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीजमध्ये डिक्लाइन होणं किंवा त्यांचं डिटेरिओरेशन होणं किंवा फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज किंवा बायोलॉजिकल प्रॉपर्टीज कमी होणं त्याच्या. फोर्थ आहे वॉटर लॉगिंग. वॉटर लॉगिंग माहिती आहे आपल्याला, पाणी साचून राहणे. सो रेफर्स टू लोअरिंग इन लँड प्रोडक्टिव्हिटी थ्रू दी राईज इन ग्राउंड वॉटर टू क्लोज दी सॉइल सरफेस. क्लोज टू दी सॉइल सरफेस म्हणजे सॉइल सरफेसच्या जवळ काय होते तर ग्राउंड वॉटर तेवढा राईज होतो वर, त्यामुळं प्रोडक्टिव्हिटी कशी होते तर लो होते वॉटर लॉगिंगमुळं. जास्त वॉटर लॉगिंग पण बेनिफिशियल नाही आहे ना आपल्या क्रॉपसाठी. तर नेक्स्ट फिफ्थ आहे सलायनायझेशन. सलायनायझेशन म्हणजे काय, इट इज युज्ड इन दी ब्रॉड सेन्स to refer to all types of the soil degradation brought about by increase of salt in the soil. सॅलिनायझेशन म्हणजे काय की सॉइलमध्ये साल्ट इन्क्रीज झाल्यामुळे जे सॉइल इरोजन होते किंवा सॉइल डिग्रेडेशन होते त्याला आपण सॅलिनायझेशन म्हणतो. आणि लास्ट आहे लोअरिंग ऑफ द वॉटर टेबल. इट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी फॉर्म ऑफ लँड डिग्रेडेशन ब्रॉट अबाउट थ्रू ट्यूबवेल पंपिंग ऑफ ग्राउंड वॉटर फॉर इरिगेशन. म्हणजे काय सेल्फ एक्सप्लेनेटरी फॉर्म आहे लँड डिग्रेडेशनचा. त्यामध्ये काय होतं तर ट्यूबवेल पंपिंग ऑफ ग्राउंड वॉटर फॉर इरिगेशन. म्हणजे इरिगेशनसाठी आपण ट्यूबवेल बोर वगैरे पाडतो आणि एक्सिडिंग नॅचरल रिचार्ज कॅपॅसिटी म्हणजे एक क्षमतेच्या बाहेर आपण काय करतो इरिगेशनसाठी पाणी वापरतो. देन आतापर्यंत आपण काय बघितलं की व्हॉट इज मीन बाय डिग्रेडेशन, सॉइल डिग्रेडेशन. त्यानंतर डिग्रेडेड सॉइल म्हणजे काय, 2 डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत आणि टाईप्स ऑफ लँड डिग्रेडेशन त्यामध्ये वॉटर इरोजन, वाइंड इरोजन, सॉइल फर्टिलिटी डिक्लाइन, वॉटर लॉगिंग
salinization आणि lowering of the water table. Then causes of degradation. डिग्रेडेशनचे कारण काय आहेत? तर डिफॉरेस्टेशन, झाडतोड किंवा वृक्षतोड किंवा जंगलतोड, ओव्हरग्रेझिंग, जास्त चरणे किंवा ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस असतील आपल्या, ओव्हर एक्सप्लॉटेशन ऑफ द व्हेजिटेटिव्ह कव्हर असेल, व्हेजिटेटिव्ह कव्हर नष्ट करून टाकणे, कॉन्क्रीट करून टाकणे किंवा इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीज असतील, बिल्डिंग बांधणे वगैरे. सो प्रोसेस ऑफ सॉइल डिग्रेडेशन हे फक्त इनलिस्टिंगच होते बरं का. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, ओव्हरग्रेझिंग म्हणजे काय माहिती आहे, ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस कोणकोणत्या आहेत ज्या की सॉइल डिग्रेड करतात. आता ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसमध्ये काय येतं तर ओव्हर यूज ऑफ पेस्टिसाइड, फंगीसाइड, नंतर ओव्हर एक्सप्लॉटेशन ऑफ व्हेजिटेटिव्ह कव्हर. व्हेजिटेटिव्ह कव्हरचं ओव्हर एक्सप्लॉटेशन म्हणजे काय तर तिथे कॉन्क्रीट करतो आपण, तिथे व्हेजिटेटिव्ह नंतर उगवणारच नाही आहे. आणि इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी म्हणजे डिफॉरेस्टेशन करून किंवा जिथे ॲग्रिकल्चर आहे तिथे आपण सगळं कॉन्क्रीट करून टाकलेलं आहे. सो नेक्स्ट पॉईंट आहे प्रोसेस ऑफ सॉइल डिग्रेडेशन दॅट रिझल्ट इन डिग्रेडेशन ऑफ सॉइल फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे अशा कुठल्या प्रोसेस आहेत सॉइल डिग्रेडेशनच्या ज्यामुळं सॉइलच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिग्रेड झालेल्या आहेत. ठीक आहे, हे फिजिकल प्रॉपर्टीजच्या रिलेटेड आहे बघा. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय, सरफेस क्रस्टिंग अँड कॉम्पॅक्शन थ्रू द इम्पॅक्ट ऑफ रेनड्रॉप, ॲनिमल होज आणि फार्म मशिनरी. म्हणजे सरफेस क्रस्टिंग किंवा कॉम्पॅक्शन जे होते रेनड्रॉपमुळं किंवा ॲनिमल होजमुळं किंवा फार्म मशिनरीमुळं, ते ह्यामध्ये येतं. त्यानंतर लॉस ऑफ टॉप सॉइल स्ट्रक्चर, वरचं स्ट्रक्चर निघून जातो का, एक्सेसिव्ह टिलेजमुळं किंवा लॉस ऑफ सॉइल ऑर्गॅनिक मॅटरमुळं. सॉइल ऑर्गॅनिक मॅटरचा लॉस झाल्यानंतर किंवा जास्त टिलेज केल्यामुळं जे टॉप सॉइल स्ट्रक्चर आहे सॉइलचं ते निघून जातं. देन सबसॉइल कॉम्पॅक्शन ड्यू टू पॅसेज ऑफ हेवी फार्म मशिनरी किंवा फ्लफिंग टू कॉन्स्टंट डेप. म्हणजे कॉन्स्टंट डेपला सारखं फ्लफिंग केल्यामुळं सबसॉइल कॉम्पॅक्शन होतं. हेवी फार्म मशिनरी वगैरे आल्या, आता समजा असं माती आहे आणि तिथे जर आपण अशा जड मशीनी जर फिरवलं त्याच्यावर तर काय होते तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर प्रोसेसेस दॅट रिझल्ट इन डिग्रेडेशन ऑफ सॉइल हायड्रोलॉजिकल प्रॉपर्टीज. आता आपण बघितलं की फिजिकल प्रॉपर्टीज डिग्रेड होण्यासाठी कुठल्या प्रोसेस आहेत. आता आपण बघणार आहोत हायड्रोलॉजिकल प्रॉपर्टीज, म्हणजे हायड्रोलॉजिकल प्रॉपर्टीज डिग्रेड होण्यासाठी कुठल्या प्रोसेस आहेत. सो वॉटर लॉगिंग इन्व्हॉल्विंग अ राईज इन वॉटर टेबल. म्हणजे वॉटर टेबल सरफेस क्लोज टू सरफेस, सॉइल सरफेस आल्यामुळे वॉटर लॉगिंग जे होते टू दी सॉइल सरफेस ड्यू टू पुअर इरिगेशन प्रॅक्टिसेस असेल किंवा लॉस ऑफ डीप रूटेड व्हेजिटेशन असेल, हुज वॉटर नीड्स वुड हॅव केप्ट दी वॉटर टेबल लो. म्हणजे जे व्हेजिटेशन आपण म्हणजे व्हेजिटेशन जे येत होतं नॅचरली, ते व्हेजिटेशन काय करत होतं की त्याचे जे डीप रूट आहेत ते काय करत होते, वॉटर टेबल जे आहे ते लो ठेवत होते. म्हणजे वर येऊ देत नव्हते एकदम सॉइल लेअरला किंवा सॉइल सरफेसपर्यंत. तर ते व्हेजिटेशन कवर नसल्यामुळं वॉटर लॉगिंग होते. म्हणजे कारणं सांगितली थोडक्यात. त्यानंतर काय आहे, तर दुसरं काय आहे तर सॉइल हायड्रोलॉजिकल प्रॉपर्टीज डिग्रेड करणारे प्रोसेस, तर एरिडिफिकेशन इन्व्हॉल्विंग अ डिक्रीज इन सॉइल मॉइश्चर अवेलेबिलिटी. म्हणजे सॉइलचा ओलापणा कमी होतो. नंतर टिपिकली ड्यू टू रिड्यूस द रेन वॉटर इनफिल्ट्रेशन फॉलोविंग डिटोरिओरेशन इन दी सॉइल्स फिजिकल प्रॉपर्टी. म्हणजे रिड्यूस रेन वॉटर इनफिल्ट्रेशनमुळं काय होतं तर सॉइल फिजिकल प्रॉपर्टी डिटेरिओरेट होतात. वर काय होते बघा, फिजिकल प्रॉपर्टीज इरोड, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज कोणामुळे डिग्रेड होतात तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या मेथड होत्या किंवा स्वतः सिम्पल सरफेस क्रस्टिंग अँड कॉम्पॅक्शन, लॉस ऑफ टॉप सॉइल स्ट्रक्चर, सबसॉइल कॉम्पॅक्शन. आता हायड्रोलॉजिकलमध्ये काय वॉटर लॉगिंग, दुसरा एरिडिफिकेशन. ठीक आहे, आणि आता लास्ट असेल मला वाटते की प्रोसेस दॅट रिझल्ट्स इन डिग्रेडेशन ऑफ सॉइल केमिकल प्रॉपर्टीज. सेकंड लास्ट आहे. तर बघा डिक्लाइनिंग नंबर अँड अवेलेबिलिटी ऑफ सॉइल न्यूट्रिएंट. म्हणजे NPK सेकंडरी किंवा ट्रेस एलिमेंट यांची अमाऊंट कमी होते किंवा अवेलेबिलिटी कमी होते. एक्झाम्पल थ्रू लिचिंग असेल, म्हणजे वॉटर लॉगिंग जर झालं तर वॉटर थ्रू ते लिच आउट होतं, गॅसेस लॉस असतील किंवा रिमोव्हिंग हार्वेस्टेड प्रोडक्ट्स असतील यामुळं. दुसरा काय इम्पॅक्ट होतो की केमिकल इम्बॅलन्सेस अँड टॉक्झिसिटीज. म्हणजे जर रेसिड्युअल इफेक्ट राहतो ना केमिकलचा, थ्रू ॲप्लिकेशन ऑफ इनॲप्रोप्रिएट टाईप्स ऑफ
टाईप्स अँड क्वांटिटीज ऑफ फर्टिलायझर पेस्टिसाइड एक्सेट्रा. तर त्या केमिकलचा रेसिड्युअल इफेक्ट सॉईलमध्ये राहतो आणि त्यामुळे सॉईलच्या केमिकल प्रॉपर्टीज डिग्रेड होतात. त्यानंतर चेंजेस इन पीएच म्हणजे जास्त ॲसिडिक होते किंवा जास्त अल्कलाईन होते किंवा स्टॅलिनायझेशन नाही आहे बरं का, हे सलायनायझेशन आहे. Buildup of salts through poor irrigation practices in croplands and poor grazing practices in grassland. तर सलायनायझेशन होतं. सलायनायझेशन म्हणजे काय तर साल्टचा अमाऊंट वाढते त्यामध्ये. Then chemical pollution from overuse of agrochemical, plastic mulches, poor management of industrial and mining waste. म्हणजे जे केमिकल पोल्युशन होत आहे ॲग्रोकेमिकल पेस्टिसाइड फंगिसाइड यामुळं, तर ते सुद्धा काय करतात तर सॉइल केमिकल प्रॉपर्टीज डिग्रेड करतात. आता लास्ट आहे प्रोसेसेस दॅट रिझल्ट इन डिग्रेडेशन ऑफ बायोलॉजिकल सॉइल बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. तर ह्यामध्ये काय येतं, रिडक्शन इन नंबर्स और ॲक्टिव्हिटी ऑफ बेनिफिशियल सॉइल ऑर्गॅनिझम सच एज रायझोबिया, मायक्रोरायझा, आर्थवर्म किंवा टर्माइट. तर आपल्या सॉईलला जे बेनिफिशियल ऑर्गॅनिझम आहेत त्यांची जर नंबर किंवा त्यांची जर पॉप्युलेशन कमी झालं तर काय होतं तर सॉईल बायोलॉजिकल प्रॉपर्टी डिग्रेड होते. देन दुसरं काय होतं त्यामध्ये दुसरी प्रोसेस कुठली येते, इन्क्रीजिंग नंबर अँड ॲक्टिव्हिटी ऑफ हार्मफुल सॉईल ऑर्गॅनिझम सच एज निमॅटोड, पॅरासाइट, वीड एक्सेट्रा. तर यांमध्ये म्हणजे जे हार्मफुल आहेत त्यांच्यामध्ये वाढ झाल्यामुळे सुद्धा सॉईल बायोलॉजिकल प्रॉपर्टीज काय होतात, डिग्रेड होतात. तर सिंपल आहे बघा. आपण काय काय बघितले सुरुवातीपासून. व्हॉट इज मीन बाय सॉइल डिग्रेडेशन, व्हॉट इज मीन बाय सॉइल डिग्रेडेशन डिग्रेडेड सॉइल म्हणजे काय, त्यामध्ये टाईप्स बघितले डिग्रेडेशनचे आणि आपण टाईप्स बघितल्यानंतर कॉजेस बघितले. बघा आपण काय काय बघितलं. सॉइल डिग्रेडेशनची डेफिनेशन, डिग्रेडेड सॉइल, टाईप्स ऑफ लँड डिग्रेडेशन, त्यामध्ये वॉटर इरोजन, वाइंड इरोजन, सॉइल फर्टिलिटी डिक्लाइन असेल. त्यानंतर आपण त्यामध्ये वेगवेगळे टाईप्स ऑफ डिग्रेडेशन बघितलेत. नंतर कॉजेस ऑफ डिग्रेडेशन आपण बघितले आहेत. देन प्रोसेस म्हणजे सॉइल फिजिकल प्रॉपर्टीज डिग्रेड होण्यासाठी ज्या प्रोसेस आहेत किंवा सॉइल हायड्रोलॉजिकल प्रॉपर्टीज डिग्रेड होतात त्यामध्ये कुठल्या प्रोसेस रिलेटेड आहेत, सॉइल केमिकल प्रॉपर्टीज डिग्रेड होतात त्यामध्ये कुठल्या प्रोसेस आहेत, आणि सॉइल बायोलॉजिकल प्रॉपर्टीज डिग्रेड होतात त्यामधले कुठल्या कुठल्या प्रोसेस आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे.